एव्हरीवन, सर्वांना मनापासून हॅपी वुमेन्स डे। तर आपली आजची रेसिपी आहे मस्तपैकी आंबट गोड तिखट चटपटी चाट। आपल्या स्वभावासारखी म्हणजे बायकांच्या स्वभावासारखी रेसिपी। कोण म्हणते की केक फक्त गोडच असतो, दुसरा टेस्टचा नसतो, तर आज बघणार आहे आपण मस्तपैकी दही भल्ला केक म्हणजे दही वडा केक। तसं आपण रात्रीच समप्रमाणामध्ये उडीद डाळ आणि मूग डाळ जे आहे ते भिजत घालायचे आहे। मी एक वाटी छोटी वाटी घेतलेली आहे, एक वाटी मूग डाळ, एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून मस्तपैकी रात्रभर भिजत घातली होती। नंतर जेव्हा मला दही भल्ला केक करायचा होता तेव्हा मी चाळणीमध्ये काढून त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये दोन्ही डाळ एकत्र करूनच टाकणार आहे। थोडं फिरून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं आवश्यकता वाटली तर आपलं पाणी टाकायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। डाळ छानपैकी आपल्याला मिक्सरमधून अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। न चुकणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। आता हे जे बॅटर ते आहे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हाताने मस्तपैकी याला फ्लफी होईपर्यंत फिरवायचं आहे। एकाच साईडने फिरवायचं आहे आणि चेक करायचं आहे। वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, थोडासा गुळ आपल्याला त्यामध्ये टाकून बघायचा आहे। तो व्यवस्थित तरंगला गेला की तो आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित आपण फेटलेलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, परत त्याला फेटायचं आहे। त्याला मस्तपैकी त्या हाताला लागतं एकदम फ्लफी झाल्यासारखं कंटिन्युअसली फिरवायचं आहे आपल्याला। त्यामध्ये आपण इनो टाकणार आहे। थोडंसं आपण इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी पळीभर पाणी टाकायचं आहे, चमचाभर पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला थोडंसं मस्त परत फिरून घ्यायचं आहे। परत त्याला फ्लफी करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही व्यवस्थित फिरवसाल ना तेवढं जास्त आपला जे केक आहे ना तो मस्त फुगेल आणि त्याला छान जाळी येईल। आता मी ऑलरेडी भांड्याला तेल आणि थोडंसं बटर पेपर लावून घेतलेलं आहे। बटर पेपर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। भांड्यामध्ये तयार केलेलं बॅटर टाकायचं आहे आपल्याला, ह्याला छानपैकी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर मी ढोकळा पात्रामध्ये वाफवून घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या सोयीने हा जो केक आहे ते वाफवून घ्यायचा आहे। हेल्दी पण आहे, तळणार पण नाही, आपण याला मस्त वाफवून घ्यायचं आहे। आपल्याला एवढीच प्रोसिजर करायची आहे शिजवण्याची, बस। आता तोवर आपण बाकीची तयारी करून घेणार आहे। तर केकवर टाकण्यासाठी आपण साखरेचं पाणी करणार आहे। तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही साखरेऐवजी मीठ आणि हिंगाचं पाणी केलं तरीही चालते। आता मी साखरेचं पाणी केलेलं आहे, याला मस्त विरघळून घेणार आहे। केक होईपर्यंत आपली साखर व्यवस्थित विरघळणार आहे। आता आपल्याला ग्रीन चटणी आणि चिंच चटणी करायची आहे, सर्वांना माहिती कशी करायची आहे, त्यामुळे मी रेसिपी दाखवली नाही आहे। माझ्या चॅनलला ग्रीन चटणी आणि चिंच चटणीची रेसिपी दिलेली आहे, वाटल्यास तुम्ही जाऊन बघू शकता। ग्रीन चटणी आणि इमली चटणी तयार करून ठेवायची आहे। तोपर्यंत बघा छानपैकी आपला केक जे आहे तो वाफवून झाला होता, त्याला पूर्ण गार करायचा आहे आपल्याला केक गार्निश करायला लागतं घट्ट दही म्हणजेच हंक दही लागतं, पण आपल्याकडे ते नाही आहे। तर आपण काय करायचं माहिती आहे का, आपलं नॉर्मल दही घ्यायचं आहे, कपड्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला दही काढून घ्यायचं आहे। त्यामधलं आपल्याला एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे, 5 मिनिटात पाणी निघतं बघा, मस्तपैकी घट्ट दही तयार होतं। तोवर मस्त आपला केक जे आहे थंड झाला होता। आता त्याला आपण डिमोल्ड करून घेऊया, बटर पेपरला काढून घ्यायचं आहे। मी परत सांगतो, तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे, भांड्याला व्यवस्थित तेल लावून तुम्ही अशा पद्धतीने वाफवून घेऊ शकता। मग किती फ्लफी झालेला आहे, मी तुम्हाला कट करून पण दाखवते। आतमध्ये मस्त स्पॉन्जी झालेला आहे तो। अलगद आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या सुरीने त्याला छान कट करून घ्यायचं आहे। 2 पीसेसमध्ये आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे, म्हटलं तुम्ही 3 पीसेसमध्ये पण तुम्हाला जसं पाहिजे कट करून घेऊ शकता। बघा किती छान अशी मस्त जाळी पडलेली आहे, आपला केक व्यवस्थित वाफवून झालेला आहे बघा। आता काय करायचं माहिती आहे का, त्याला ना आपण जे शुगर सिरप केलेलं आहे किंवा तुम्ही मिठाचं पाणी केलं असेल तर तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे, त्याला मस्त सोक करून घ्यायचं आहे। जसं आपण दही वड्याला बघा पाण्यामध्ये टाकतो की नाही, तशीच ही प्रोसिजर आहे, फक्त आपण यावर अशा पद्धतीने पाणी टाकून घेणार आहे। तर मी शुगर सिरप केलेलं आहे, तुम्ही मिठाचं आणि हिंगाचं पाणी टाकलं तरीही चालते। आता एका साईडला आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायचं आहे। ग्रीन चटणी आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग आपल्यानुसार करून घ्यायची आहे आणि त्याला मस्तपैकी जास्त घेऊन छानपैकी आपल्याला अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायची आहे। एका साईडने आपण ग्रीन चटणी लावणार आहे आणि दुसऱ्या साईडने आपण दही लावणार आहे। आता आपण दही जे आहे ते घट्ट करायला ठेवलं होतं, मस्त बघा घट्ट झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये हे दही जे आहे ते काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आंबट गोड जसं लागतं तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे तेवढी आणि मस्तपैकी याला मिक्स करायचं आहे। मस्त क्रीमी त्याला बनवायचं आहे आपल्याला, एकदम असं क्रीमी स्मूथ असं झालं पाहिजे। त्यामधलं आपण एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे बघा, झालं की नाही मस्त घरच्या घरीच हंक दही। काय गरज आहे बाहेरून आणायचं, आपण घरी पण करू शकतो बघा। आणि जे दही तयार केलेलं आहे आपण ते मस्तपैकी अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला एका साईडला आपण ग्रीन चटणी अप्लाय केलेली आहे, दुसऱ्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने दही अप्लाय करून घ्यायचं आहे। मी परत सांगते, दहीचं टेस्ट जे आहे गोड आंबट आपण आपल्या अकॉर्डिंग करून घ्यायचं आहे।
दही अप्लाय झालं की दुसरा भाग जो आहे तो आपला अशा पद्धतीने त्यावर ठेवायचा आहे. त्यावर परत आपण जे उरलेलं दही आहे ते मस्तपैकी अप्लाय करायचं आहे. बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मस्त त्याला अप्लाय करायचं आहे. तुम्हाला जसं दही पाहिजे तसं तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे त्याच्यावर. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, न चुकणारी रेसिपी आहे, खायला एकदम टेस्टी आहे. वुमेन्स डे काय, तुम्ही तुमच्या किटी पार्टीसाठी पण ही रेसिपी करू शकता. कुठल्याही पार्टीसाठी तुम्ही करू शकता. दिसायला पण छान आहे आणि एक नंबर रेसिपी आहे, न चुकणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आता चिंच चटणी आपण मी अशा पद्धतीने अप्लाय केली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने अप्लाय करा. जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या केकला डेकोरेट करा. मी अशा पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला आवडतं तसं तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकता. आता मध्ये मस्तपैकी मी चिंच चटणी लावलेली आहे. डाळिंबाचे दाणे, नंतर तिखट शेव, नाचूस यांनी मस्तपैकी याला डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला डेकोरेट करून घ्या. आता मी ते दहीचं जे पॉलिथिन आहे त्यामध्येच मस्तपैकी घट्ट दही भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी त्याच्या पाकळ्या केलेल्या आहे फुलाच्या. बघा छान आलं की नाही, छान झालं की नाही, दिसायला सुंदर दिसत आहे ना. नंतर तिखट जे डाळवा आहे किंवा बुंदी आहे त्याने आपल्याला अशा पद्धतीने डेकोरेट करून घ्यायचं आहे. मग इथे सुंदर असा केक झालेला आहे. कोण सांगते की केक फक्त गोड असतो? आंबट, गोड, तिखट, मस्त चटपटा असा केक पण असतो. बघा छान रेसिपी झाली की नाही. तुम्हाला माझ्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार, माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. तुमचं सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शानदार असा आपला केक तयार झालेला आहे. बघा किती सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून हॅपी वुमेन्स डे. अशा पद्धतीने मी आणि माझ्या मुलीने वुमेन्स डे घरीच सेलिब्रेट केला आहे. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बघा किती छान असा आपला केक तयार झालेला आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपींसोबत. बाय बाय. सुंदरच्या केकसोबत. टेक केअर.